फोकस, लक्ष केंद्रित करण्याची रहस्ये. नमस्कार. देशातील आदर्श विद्यार्थ्यांनो, सुपर किड्स फोरममध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोकस म्हणजेच लक्ष केंद्रित करण्याची रहस्ये जाणून घेणार आहोत आणि शिकणार आहोत. फोकसची शक्ती. फोकस ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला कठीण गोष्टसुद्धा साध्य करायला मदत करते. यावर स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील एक घटना पाहून समजून घेऊ. एकदा स्वामी वाटेने चालले असताना त्यांना एका पुलावर काही लहान मुलं काहीतरी करत असताना दिसले. तर त्यावेळी त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर ती मुलं पुलावरून नदीत तरंगत वाहून जाणाऱ्या वस्तूंना निशाणा लावण्याचा प्रयत्न करत होते. पण प्रत्येक वेळी त्यांचा नेम चुकत होता. मग स्वामी त्यातील एका मुलांकडून बंदूक मागून घेतात आणि 20 वेळा निशाणा लावतात आणि प्रत्येक वेळी त्यांचा योग्य निशाणा लागतो. तेव्हा चकित झालेली मुलं स्वामी विवेकानंदांना विचारतात, नक्कीच तुम्ही वेश बदलून आलेले पोलीस आहात? त्यावर स्वामी म्हणतात, नाही. मग मुलं त्यांना म्हणतात, मग तुम्ही रोज बंदूक घेऊन असाच सराव करत असणार? स्वामी म्हणाले की नाही, मी तर आज आयुष्यात पहिल्यांदा बंदूक हातात घेतली. यावर मुलं चकित होऊन विचारतात, मग तुम्ही हे कसं केलं? तर त्यावर स्वामी उत्तर देतात की फोकस करून. म्हणजे ज्यावेळी आपण एका गोष्टीवरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो त्यावेळी आपण फोकस केलेल्या वस्तूवरच निशाणा लागतो. फोकस वाढवण्याचे तंत्र. चला, स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे 5 घटकांच्या माध्यमातून फोकस्ड होण्याचे तंत्र शिकूया. 1. क्लिअर स्पेस, मोकळी जागा. जसा स्वच्छ डेस्क तुमची पुस्तके व्यवस्थित करण्यास मदत करते, त्याचप्रमाणे मन व्यवस्थित करण्यासाठी आपल्या आजूबाजूला नीटनेटके वातावरण तयार केले पाहिजे. तुमच्या मनाची एक खोली म्हणून कल्पना करा. ज्याप्रमाणे एखाद्या खोलीतील अडगळीची जागा स्वच्छ केल्याने हव्या असणाऱ्या वस्तू शोधणे सोपे होते, त्याचप्रमाणे शांत मन लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. स्वामी विवेकानंद एक महान विचारवंत होते. त्यांनी आपले विचार संघटित करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. तर आपणही त्यांच्याप्रमाणे आपले मन स्वच्छ करून विचलनता किंवा चंचलता दूर करून फोकस वाढवूया. कल्पना करा की तुमच्याकडे तुमच्या आवडत्या खेळण्यांनी भरलेला एक खास खजिना आहे, पण तुमच्या खोलीत कपडे, शूज आणि इतर गोष्टींच्या साठलेल्या ढिगाऱ्याखाली तो हरवून गेला आहे. तुम्ही तुमचा खजिना सहज शोधू शकाल का? कदाचित नाही. आता त्याच खोलीचे चित्र डोळ्यासमोर आणा, ज्यामध्ये सर्व काही व्यवस्थितपणे आणि नीटनेटकेपणाने ठेवलेले आहे. अचानक तुमचा खजिना शोधणे अतिशय सोपे वाटू लागते, बरोबर? ही संकल्पना केवळ आपल्या भौतिक जगांवरच लागू होत नाही, तर आपल्या मनालाही लागू होते. जशी स्वच्छ आणि व्यवस्थित खोली तुम्हाला तुमची वस्तू पटकन शोधण्यात मदत करते, त्याचप्रमाणे गोंधळलेले मन शांत होईल तेव्हा ते आपल्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला खूप मदत करते. उदाहरणार्थ, अशा वेळेचा विचार करा जेव्हा तुम्हाला तुमचा गृहपाठ पूर्ण करायचा होता, पण तुमच्या खोलीत खेळणी, कागद आणि कपड्यांचा सर्वत्र गोंधळ होता. लक्ष केंद्रित करणे कठीण होते, बरोबर? आता नीटनेटके व्यवस्थित जागेत तुमचा गृहपाठ करण्यासाठी खाली बसण्याची कल्पना करा. तुमचे विचार अधिक सुरळीतपणे प्रवाहित होत असल्याचे तुम्हाला आढळेल आणि तुम्ही तुमची कामे बाजूला न ठेवता पूर्ण करण्यात अधिक सक्षम असाल. स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला संघटित मनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांचा असा विश्वास होता की ज्याप्रमाणे आपण जागा नीटनेटकी व स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील अनावश्यक गोंधळही दूर केला पाहिजे. चला तर मग स्वामी विवेकानंदांकडून प्रेरणा घेऊन आपला फोकस वाढवण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी पहिल्यांदा आपले मन मोकळे करूया. जशी आपण एखादी जागा मोकळी करतो. ज्याप्रमाणे तुमची खोली व्यवस्थित केल्याने गोष्टी शोधणे अधिक सोपे होते, त्याचप्रमाणे तुमचे मन व्यवस्थित केल्याने तुमच्या स्वप्नांवर आणि आकांक्षांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होईल. 2. सुपर स्नॅक्स. फळे आणि नट यांसारखे पदार्थ हे तुमच्या मेंदूसाठी ऊर्जा देणारे पदार्थ आहेत, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे होते. जसे सुपरहिरोना त्यांच्या पॉवर फूड्सची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या मेंदूला इंधन आणि लक्ष केंद्रित राहण्यासाठी सुपर स्नॅक्सची आवश्यकता असते.
तुमच्या शरीराचा सुपर हिरो सूट म्हणून विचार करा आणि तुमच्या मनाचा त्यामधील सुपर हिरो म्हणून विचार करा. ज्याप्रमाणे सुपर हिरोना त्यांचे अविश्वसनीय पराक्रम करण्यासाठी त्यांच्या विशेष ऊर्जा वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे तुमच्या मनालाही उत्साही आणि केंद्रित राहण्यासाठी स्वतःच्या सुपर स्नॅक्सची आवश्यकता असते. कल्पना करा की तुम्ही तुमचं होमवर्क करत आहात, पण अचानक सुपर हिरोची अर्थात तुमची एनर्जी डाऊन होऊ लागते. यावर उपाय काय? एक झटपट नाश्ता, जसे सफरचंद किंवा मुठभर कुरकुरीत काजू, बरोबर? हे स्नॅक्स सुपर हिरोची ऊर्जा त्वरित रिचार्ज करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमची पॉवर पुन्हा मिळेल आणि तुम्ही तुमचे मिशन पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करू शकाल, म्हणजेच तुमचा होमवर्क पूर्ण करण्यासाठी फोकस होऊ शकाल. त्याचप्रमाणे तुमचा मेंदू एखाद्या सुपर हिरोसारखा असतो. जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, वाचत असता किंवा समस्या सोडवत असता, तेव्हा तुमचा मेंदू कठोर परिश्रम करत असतो आणि त्याला सर्वोत्तम राहण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आपले मन आणि शरीर एकमेकांना जोडलेले आहेत, त्यामुळे आपण जेव्हा पौष्टिक आहार घेऊन शरीर तंदुरुस्त करू, तेव्हा आपले मन सर्व कामात फोकस करू शकेल आणि मग तुम्ही तुम्हाला हवी असलेली कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. म्हणजे चांगला अभ्यास करून उत्तम गुण मिळवणे, खेळात उत्तम प्रदर्शन करणे, कलागुणांमध्ये उत्कृष्ट होणे. त्यासाठी आधी आपला आहार व्यवस्थित व पौष्टिक असला पाहिजे. 3. पॉवर ऑफ ब्रेक्स. लक्षात ठेवा, अभ्यासाच्या वेळेत लहान ब्रेक घेतल्याने तुमचे मन ताजेतवाने होऊ शकते. हे ब्रेक तुम्हाला रिचार्ज करण्यात आणि अधिक शक्तीसोबत परत अभ्यास सुरू करण्यात मदत करतात आणि तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकता, म्हणजेच फोकस करू शकता. कारण शांत मन हे एकाग्र मन असते. म्हणून तुमच्या मेंदूला ताजेतवाने होण्यासाठी संधी देण्यासाठी तुमच्या अभ्याससत्रादरम्यान लहान विश्रांती घेण्याचे लक्षात ठेवा. कल्पना करा की तुम्ही एका लांब साहसी प्रवासावर आहात, नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करत आहात आणि रोमांचक आव्हानांना सामोरे जात आहात. तुमचा वेळ खूप छान आहे, पण काही काळानंतर तुम्हाला थोडा थकवा जाणवू लागतो. तुम्ही अशावेळी काय करता? तुम्ही थोडा ब्रेक घेता, बरोबर? तुम्ही बसता, आराम करता, कदाचित पाणी पिता आणि अचानक तुम्हाला असे वाटू लागते की आता मी पुन्हा जग जिंकण्यासाठी तयार आहे. तुमच्या अभ्यासाच्या वेळेत लहान ब्रेक घेणे म्हणजेच तुमच्या मेंदूला एक शांत आणि सकारात्मक श्वास घेण्याची संधी देण्यासारखे आहे. हे रिसेट बटन दाबण्यासारखे आहे व ते तुम्हाला अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात आणि अधिक स्पष्टपणे विचार करण्यास मदत करेल. अशी कल्पना करा की तुम्ही एक आकर्षक कथा वाचत आहात, परंतु काही काळानंतर शब्द अस्पष्ट होऊ लागतात आणि तुमचे मन भरकटायला लागते. तुमच्या मेंदूला ब्रेकची गरज असल्याचे हे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही एक छोटासा ब्रेक घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या पुस्तकातून किंवा तुमच्या कामांपासून दूर जाता, डोळे बंद करता, दीर्घ श्वास घेता किंवा अगदी झटपट स्ट्रेच करता. तुम्ही परत आल्यावर तुमचे मन अधिक सतर्क आणि नवीन माहिती आत्मसात करण्यास तयार असल्याचे तुम्हाला आढळेल. म्हणून लक्षात ठेवा, ब्रेक हे व्यत्यय नाहीत, ते तुमच्या मनाची फोकस शक्ती वाढवण्याचा मार्ग आहेत. तुमच्या मेंदूला आवश्यक विश्रांती देऊन तुम्ही हे सुनिश्चित करत आहात की तो नेहमी नवीन शोधांना सामोरे जाण्यासाठी आणि उत्तम यश मिळवण्यासाठी तयार आहे. 4. गोल सेटिंग. स्वतःसाठी लहान ध्येय सेट करा. स्वतःसाठी लहान गोल सेट करा. प्रत्येक यश तुमच्या फोकस करण्याच्या प्रवासावर बॅच मिळवण्यासारखे आहे. गोल सेट करणे म्हणजे तुमच्या फोकस प्रवासासाठी एक कोर्स तयार करण्यासारखे आहे. तुम्ही साध्य केलेला प्रत्येक टप्पा अधिक चांगल्या प्रकारे फोकस करण्यासाठी मदत करतो. प्रत्येक टप्पा पार पडल्यानंतर तुम्हाला जो आनंद होईल तोच तुमची फोकस वाढवण्याची प्रेरणा बनेल. कल्पना करा की तुम्ही एका भव्य साहसी शोधात आहात. एका लपलेल्या खजिन्याच्या बेटावर पोहोचण्यासाठी अज्ञात समुद्रातून प्रवास करत आहात. तुमचा मार्ग दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक नकाशा आहे, ज्यावर वेगवेगळ्या चेकपॉईंट्स आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही चेकपॉईंटवरती पोहोचता, तुम्ही अंतिम खजिना उघड करण्यासाठी एक पाऊल जवळ असता. त्याचप्रकारे गोल सेटिंग हे तुमच्या फोकस प्रवासासाठी नकाशा तयार करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही एखादे गोल सेट करता, तेव्हा ते तुमच्या नकाशावर चेकपॉईंट चिन्हांकित करण्यासारखे आहे. हे ध्येय एक मार्गदर्शक बनते, ज्यावर तुम्ही पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. आणि ज्याप्रमाणे एखादा एक्सप्लोरर चेकपॉईंटवर पोहोचल्यानंतर आनंद साजरा करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या फोकस प्रवासात ध्येय गाठता, तेव्हा तुम्हीही आनंद साजरा करा. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे एक मोठा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, परंतु त्या प्रकल्पाकडे एक कठीण किंवा बोरिंग काम म्हणण्याऐवजी त्यावेळी आपण त्याला लहान लक्ष्यांमध्ये विभाजित करू शकता.
प्रत्येक वेळी तुम्ही प्रकल्पाचा एक भाग पूर्ण केल्यावर आनंद साजरा करून अधिक ऊर्जेने दुसरे ध्येय पूर्ण करायला घ्या. आणि अशा प्रकारे सगळी ध्येय पूर्ण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही किती सोपी पद्धत आहे. कल्पना करा की तुम्ही वाद्य वाजवायला शिकत आहात. सुरुवातीला तुम्ही एक गाणे शिकण्याचे ध्येय ठेवू शकता. जसजसे तुम्ही सराव करता आणि ते ध्येय साध्य करता तसतसे तुम्हाला सिद्धीचा म्हणजेच मास्टरीचा बिल्ला मिळतो. त्यानंतर तुम्ही आणखी आव्हानात्मक गाणे प्ले करण्यासाठी एक नवीन ध्येय सेट करा. तुम्ही वाजवायला शिकलेली प्रत्येक गाणी ही तुमच्या फोकस आणि प्रयत्नांसाठी बक्षिसाप्रमाणे आहेत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल, एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल किंवा एखादे नवीन कौशल्य शिकत असाल तेव्हा छोटी ध्येय ठेवण्याचे लक्षात ठेवा. 5. माइंडफुल ब्रीदिंग. तुमचे डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि कोणताही आवाज न करता शांतपणे सगळा श्वास बाहेर टाका. हे टेक्निक तुमच्या असंख्य नकारात्मक विचारांना दूर करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाची जाणीव ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला केंद्रित राहण्यासाठी प्रशिक्षण देत असता. स्वामी विवेकानंद यांनी अनेकदा ध्यान करण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातीलच एक म्हणजे फोकस वाढवणे. तुम्ही स्वतः करून पहा. प्रत्येक दीर्घ श्वासाने तुमचा फोकस मजबूत होत असल्याचे तुम्हाला दिसेल. अशी कल्पना करा की तुम्ही एका शांत बागेत आहात. वाऱ्यामुळे येणारा पानांचा सुखदायक आवाज ऐकत तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि एक दीर्घ आणि शांत श्वास घ्या. आणि मग कोणताही आवाज न करता श्वास बाहेर सोडा. तुम्हाला शांततेचा अनुभव होईल. तुमच्या सर्व चिंता दूर झाल्यासारखे वाटेल. अशी कल्पना करा की तुम्ही एका महत्त्वाच्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहात, पण तुमचे मन इतर गोष्टींकडे भरकटत आहे. रात्रीचे जेवण काय असेल, नवीन व्हिडिओ गेम खेळूया का, किंवा मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाऊन येऊ का, हे असे विचार तुम्हाला सतावत असतील तेव्हा तुम्ही ही टेक्निक वापरून पहा. तुमचे मन शांत होईल व फोकस होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकाल. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जॉईन करा सुपर किड्स फोरम. असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या हजारो विद्यार्थ्यांप्रमाणे 21व्या शतकातील यशस्वी करिअरची नवनवीन सिक्रेट जाणून घेण्यासाठी लगेच सुपर किड्स फोरम चॅनेलला सबस्क्राईब करा.